नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की अरबी समुद्राच्या दिशेने मान्सूनची पश्चिमी शाखा ही जवळपास पूर्णपणे वीक झालेली आहे. मात्र त्याच वेळेस पूर्व शाखा मात्र सक्रिय आहे आणि पूर्व शाखेच्या माध्यमातून आज मान्सूनने पूर्ण प्रगती केलेली आहे. सध्या या भागात वेगवेगळ्या प्रकारचे कमी दाब तयार होऊन भारतावर पाऊस देण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होत आहेत. आपण कोकण किनारपट्टीमध्ये साधारणपणे झालेल्या पावसाविषयी गेल्या आठवड्यात म्हणजे 8 तारखेपर्यंत जो अंदाज होता तो महत्त्वाचा होता. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मी सातत्याने तुम्हाला 2 तारखेपासून तो 8 तारखेपर्यंत सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होणार आहे, कोणत्या विभागात होणार आहे ती आपण सांगत होतो आणि हा आठवडा हा निर्णायक असेल अशा प्रकारचा मी अंदाज दिला होता आणि तो अंदाज कसा निर्णायक ठरला हेही आपल्याला माहिती आहे. तर तो पाऊस झाला कुठे, तर आपल्या लक्षात येईल की हा पावसाचा प्रभाव धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. तसं सिंधुदुर्गमध्ये पाऊस कमी झाला, परंतु त्या ठिकाणचे वातावरण आहे. बुलढाण्यामध्ये पाऊस थोडा कमी झाला, जालन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलं. मात्र त्याच वेळेस यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये देखील गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. गेल्या आठवड्यात केवळ सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी घट राहिली होती. मात्र आता अहिल्यानगरमध्ये देखील जो पाऊस झालेला आहे तो पश्चिमी भागात झालेला आहे. पूर्व भाग या ठिकाणी सुटलेला आहे. पुण्यामध्ये पूर्व भाग सुटलेला आहे. साताऱ्याचाही पूर्व भाग सुटलेला आहे. सांगलीचाही पूर्व भाग सुटलेला आहे. मात्र पश्चिम भागात अतिरेकी पाऊस झाल्यामुळे आपल्याला ते जिल्हे सरासरीपेक्षा जास्त ह्या आठवड्यात दिसतात. त्यानंतर आपल्याला भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील पावसाचं प्रमाण तसं कमीच आहे. परंतु आपल्याला एकूणच गेल्या आठवड्याने मान्सूनची सरासरी ही 107% पोहोचवली आणि त्याचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. यामध्ये या दरम्यान या आठवड्यात 44% पाऊस विदर्भामध्ये जास्त पडला. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतो कोकणामध्ये 195% पाऊस, तर मध्य महाराष्ट्रामध्ये 246% पाऊस. आज 9 तारीख, आज रोजी महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हा रनिंग पर्सेंटेज आहे. म्हणजे जूनमध्ये काय होतं, जुलैमध्ये कुठल्या तारखेला काय होतं, अशा प्रकारचं रनिंग पर्सेंटेज आहे. हे जसा पाऊस उघडेल तसं हे पुन्हा याचे पर्सेंटेज कमी होणार आहेत आणि पुन्हा पाऊस आला की ते वाढणार आहेत. त्यामुळे आजच्या तारखेपर्यंत काय पावसाची परिस्थिती आहे हे सांगण्याकरता आपण याचा उपयोग करतो. आज आपण बघतो की केवळ पालघर, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद आहे. त्यापाठोपाठ नाशिक, ठाणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि गोंदिया हे जिल्हे केवळ महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाचे आहेत. आपण अजूनही बघतो 70% घट ही नंदुरबारमध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात कमी पाऊस कुठे झाला आहे, नंदुरबारमध्ये. त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, वाशिम आहे, हिंगोली, परभणी, बीड आणि जालना, त्याचबरोबर चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे देखील तसे कमी पावसाचे ठरले. मग आता मुद्दा असा आहे की या भागात पाऊस कधी येईल. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघणं आपल्याला आवश्यक आहे. आज रोजी म्हणजे 9 जुलैला 2026मध्ये मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. तशी निर्धारित तारीख ही 8 जुलैची आहे, परंतु एक दिवसाने लेट हरकत नाही. मात्र मान्सून पूर्ण भारतात पोहोचला आहे आणि आता हा मान्सून संपूर्ण भारतामध्ये जवळपास सप्टेंबरच्या जवळपास 17-18 तारखेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर त्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. म्हणजे असं आपण गृहीत धरूया की 25 सप्टेंबर नंतरच ती सुरुवात असू शकते, परंतु जेव्हा एल निनोचं वर्ष असतं तेव्हा ती आठवडाभर अगोदर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपण सध्या भारतामध्ये किती पावसाची परिस्थिती आहे ते आपण बघतो. संपूर्ण भारत सध्या तरी व्यापलेलाच आहे आणि आकडेवारीमध्ये आपण एक महत्त्वाची बाब बघतो की 14% म्हणजे कालपर्यंत 85% जो पाऊस भारतात पडलेला होता तो आज 86% वर पोहोचलेला आहे. त्यामुळे आजपर्यंत आजच्या तारखेला भारतात पावसाची नोंद ही 86% ची आहे. आता जसा खंड पडेल, पाऊस उघडेल तसं यामध्ये पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. जसंही भारतामध्ये मान्सून पोहोचला तसं आपल्याला या ठिकाणी दिसतंय की पावसाचं प्रमाण भारतामध्ये वाढलं. म्हणजे आपण 1 जून, 2, 3 जून, 5 जून, 7 जून, 9 जून असं सुरुवातीला बघितलं तर पावसाचं प्रमाण कमी होतं. परंतु साधारणपणे आपल्याला या ठिकाणी दिसतं की 27-28 तारखेनंतर जूनच्या हे पावसाचं प्रमाण वाढलं आणि मग ती आपल्याला वाढलेली परिस्थिती दिसते. त्यामुळे हा जो ग्राफ आहे तो सुधारला आणि नॉर्मल स्टेजकडे तो येऊ लागला. आता आपल्याला ही बाब लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी 239 मिलीमीटर पाऊस आत्तापर्यंत होणं अपेक्षित होतं, परंतु 205 मिलीमीटर सरासरी पाऊस झालेला आहे आणि त्याची डिफेसिएट जी आहे ती 14.3% आपल्याला घट आहे. आज भारतीय हवामान खात्याने 4 आठवड्याचा अंदाज जाहीर केला, परंतु हा अंदाज 4 आठवड्याचा म्हणजे पुढचा असल्यामुळे पहिल्या आठवड्याचा अंदाज केवळ बरोबर येण्याची शक्यता असते. त्यानंतरचे अंदाज बऱ्याचदा मागे पुढे होतात, म्हणजे त्याची ॲक्युरेसी कमी असते. काय सांगितलं या ठिकाणी, तर या ठिकाणी असं दाखवलेलं आहे की कोकण किनारपट्टीला पाऊस दोन्ही आठवड्यात असणार आहे, थोडा पूर्व विदर्भामध्ये असणार आहे. तीच परिस्थिती तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील दाखवलेली आहे आणि चौथ्या आठवड्यामध्ये विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण वाढतं आणि कोकणातही पावसाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे या ठिकाणी एक दुसरी परिस्थिती आपल्याला एक महत्त्वाची अशी वाटते की जे पहिल्या 2 आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण आहे त्या तुलनेत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे 23 तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आणि बऱ्याचदा मी काही हवामान अभ्यासकांच्या बाबतीत बघतो, हा लाल कलर म्हटलं की लोक समजतात की या ठिकाणी पाऊसच होणार नाही, दुष्काळी परिस्थिती आहे, परंतु असं नाही आहे. या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होईल असा त्याचा अर्थ आहे. आणि हा जो थोडा जांभळसा भाग आहे या ठिकाणी याला निळा कलर म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडं जास्त राहील सरासरीच्या. या ठिकाणी आपल्याला लाल कलरपेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये असं दिसतंय की जांभळा आणि पांढरा कलर वाढलेला आहे. याचा अर्थ पावसाचं प्रमाण सुधारणार आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये बघतो, आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी काही अभ्यासक असं स्पष्टीकरण देतात की या ठिकाणी पाऊसच होणार नाही, परंतु असं नाही. इथे पावसाचं प्रमाण पांढरा आणि जांभळा कलर आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यापेक्षा, दुसऱ्या आठवड्यापेक्षा तिसऱ्या आठवड्यात जास्त पावसाचं प्रमाण राहणार आहे. आणि चौथ्या आठवड्यामध्ये आपल्याला पुन्हा प्रश्न पडतो की मग या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी तर जांभळा कलर नाही. जांभळा कलर म्हणजे पाऊस नाही आहे. तर या ठिकाणी पांढरा कलर जो आहे तो देखील पावसाचा कलर आहे, परंतु एवढंच आहे की दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या आठवड्यापेक्षा चौथ्या आठवड्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील. परंतु या ठिकाणी काही किती मिलीमीटर पाऊस होईल, कोणत्या भागात होईल असं काही सांगितलेलं नसतं. हे जनरल इन्फॉर्मेशन आहे. आता उद्याच्या वातावरणामध्ये भारतात पाऊस होणार आहे, परंतु कुठे होणार आहे, तर खास करून आपल्याला महाराष्ट्रात, विदर्भात आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. थोडा कोकणामध्ये हे पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं आणि दक्षिण कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता उद्या 10 तारखेला दाखवलेली नाही. 11 तारखेला केवळ विदर्भात पावसाची शक्यता आहे आणि कोकणात हलकी ढगाळ परिस्थिती असेल, एखाद दुसरी सर होईल. 12 तारखेला मात्र कोकणात केवळ ढगाळ परिस्थिती आहे आणि पूर्व विदर्भात थोडाफार कुठे एखाद दुसरी सर झाली तर, अन्यथा पावसाचा जोर कमी होतोय. हा GFS मॉडेलचा अंदाज आहे. आता आपण ECMWF मॉडेलचा जर अंदाज बघितला तर ECMWF मॉडेल देखील कोकणामध्ये हलक्या सरींची शक्यता दाखवत आहे आणि पूर्व विदर्भात खास करून गडचिरोली जिल्ह्यात थोडा पाऊस दाखवतोय, अन्यथा महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची नोंद होणार नाही असा
ECMW मॉडेलचा अंदाज आहे आणि याच मॉडेलवर आपण अधिक विश्वास करतो. 11 तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही, कोकणात एखाद दुसरी सर होईल. 12 तारखेला विशेष पावसाची नोंद होणार नाही, कोकणात एखाद दुसरी सर झाली तर. मग आता जेव्हा अशा प्रकारचा भारतात मोठा पावसाचा खंड पडतो किंवा गॅप तयार होतो, तेव्हा जे काही सरासरी पर्सेंटेज महाराष्ट्रामधलं असतं किंवा भारतातलं असतं ते कमी होण्याची शक्यता असते. म्हणजे आज आपण खुश आहोत की 86% पर्जन्यमान गेलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये 105% पर्जन्य गेलं आहे. परंतु हे पर्जन्य जर पाऊस उघडला की ते घटत असतं आणि 30 सप्टेंबरला जे काही पर्जन्य येईल ते आपल्याला ॲक्च्युअल पर्जन्य असतं. आपलं म्हणणं आहे की 15 तारखेपासून पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. म्हणजेच याचाच अर्थ जुलैचा पहिला आठवडा जसा पावसाळी होता तसा दुसरा आठवडा मात्र पावसाळी नाही. तिसऱ्या आठवड्यापासून पावसाला अनुकूल सुरुवात होईल आणि ती वाढत जाईल. आपण अंदाज जेव्हा 14 तारखेपर्यंत बघतो तेव्हा केवळ कोकण किनारपट्टीमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. अगदी पूर्व विदर्भात देखील विशेष पावसाची नोंद होणार नाही असं या मॉडेलचा अंदाज आहे. मात्र 15-16 तारखेनंतर आपण जसं पुढे सरकतो तसं महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची सुरुवात होणार आहे आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे जुलैचा उत्तरार्ध हा पावसाळी आहे. आज जी ढगाळ परिस्थिती आहे ती कोकणात आता काही हलक्या सरी होत आहेत ठिकठिकाणी, परंतु घाटमाथ्यावरही हलक्या सरी झाल्याची नोंद आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, 10 तारखेला ढगाळ परिस्थिती आहे, 11 तारखेला ढगाळ परिस्थिती देखील कमी होणार आहे, 12 तारखेलाही ढगाळ परिस्थिती कमी होणार आहे, पुढे अगदी 13लाही कमी होणार आहे, 14लाही कमी होणार आहे, 15ला वातावरण बदलायला सुरुवात होईल. आपण एकूणच बघतो की 15 तारखेपासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे आणि जुलैचा उत्तरार्ध हा पावसाळी आहे. शिवाय हा केवळ कोकणात नाही तर हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या तारखांना पाऊस देणार आहे.